हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलंच असेल, इकडं भरपूर असा पाऊस झाला होता. आणि नसेल पाहिला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो सुद्धा व्हिडिओ बघा. कारण की गारांचा पाऊस झाला होता, बऱ्याचशा ठिकाणी हा पाऊस झालेला आहे. आणि पाऊस म्हटलं की काय सगळीकडं राहडाच होतो, तर तेच आवरण्याचं काम आता या इकडे चालू होतं. आणि आजचा दिवस होता तो म्हणजेच गुढीपाडव्याचा. तर छान अशी मीपसुद्धा तयार झाले होते. तर म्हटलं चला आता घरातलं पहिलं झाडून घ्यावं. भरपूर कालच्या वाऱ्याने कचरा आला होता आणि त्यातल्या त्यात म्हणजे रात्रभर लाईट नसल्यामुळे हे झाडायचं असंच राहून गेलं होतं. ते झाडलं आणि त्यानंतरनं मिस्टर बाहेरचे बकऱ्यांचं आहे ते झाडत होते. त्यानंतरनं मी छान अशी देवपूजासुद्धा करून घेतली, कारण की नवीन वर्षाची आपली पहिलाच दिवस होता. तर आता छान अशी पूजा करून घेतल्यानंतरनं एकीकडे गुढी उभारायची होती, त्याचीसुद्धा तयारी केली. आणि त्यातल्या त्यात म्हणजेच स्वयंपाक करायची पण गडबड आता चालू होती. पण मी स्वयंपाकाला अजून तरी लागलेले नव्हते, कारण की कृष्णा आजारी असल्यामुळे त्याला औषधं खाणं पिणं ह्यातच बराचसा टाईम जातो. त्यानंतरनं इकडे सगळ्यांची म्हणजे सासऱ्यांची, त्यांची, साईच्या पप्पांची यांची गुढी उभारायची तयारी चालू होती. मध्येच कृष्णाची पण लुडबुड चाललेली आहे. तर प्रत्येक ठिकाणची भागांची परंपरा ही वेगवेगळी असते. पूजा करण्याची पद्धती पण वेगवेगळी असते. तर आम्ही एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने या इथं गुढी उभारायचं चालू होतं. तर बऱ्याचशा ठिकाणी गुढीच्या तिथे कलशसुद्धा उभा करतात. तर आमच्या इकडे असं करत नाहीत. आणि ओटा सारवायचा राहिला होता, त्याच्यामुळे मग थोडंसंच खाली सारून घेतलं, कारण की पाऊस पण बराचसा झाला होता. त्यामुळे थोडंसं खाली सारून घेतलं आणि त्याच्यावरच गुढी उभा केली. रांगोळीचं असं झालं होतं की काल एवढं म्हणजे पाणी घरात शिरलं होतं की ती रांगोळीसुद्धा भिजली. त्याच्यामुळे जो कलर होता त्यानेच रांगोळी काढून घेतली. आणि त्यानंतरनं स्वयंपाकाला उशीर होणार होता म्हटलं, त्याच्यामुळे थोडेसे पोहे केले, कारण की मग सगळ्यांनाच बाहेर जायचं होतं, म्हणजेच मिस्टरांना कंपनीत जायचं होतं, बाकीच्यांना रानात जायचं होतं. त्याच्यामुळे चहा पोह्याचा नाश्ता झाला. आणि हे बघा, आम्ही अशा पद्धतीने छान अशी गुढी उभा केलेली आहे. त्यानंतरनं लगेच स्वयंपाकाला सुद्धा लागले. तर या इथे डाळ शिजायला टाकायची होती, आणि ते म्हणजे चुलीवर. तर चूल ही आदल्या दिवशी ना पावसाने भिजली होती, त्याच्यामुळे ती लगेच अशी पेटत नव्हती, म्हणजे जशी पाहिजे तशी ती पेटत नव्हती. त्याच्यानंतरनं बराचसा टाईम गेल्यानंतरनं चूल पेटली आणि त्याच्यावर आता आपली डाळ जी आहे ना ती शिजत आलेली आहे. तोपर्यंत एकीकडे आमटीचं सुद्धा वाटण काढून घेतलं. तर या इथे म्हणजे एक गॅस रिकामा होता, त्याच्यामुळे त्याच्यावर भात लावून घेतला. आमटीचं वाटण काढल्यानंतरनं चुलीवरच आमटी छान अशी फोडणी दिलेली आहे. तेल टाकलं, त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली. त्यानंतरनं त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये मी मसाले टाकून घेतले आणि जे वाटण केलं होतं ना ते टाकलं, जसं की आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर. आणि आमच्याकडे डाळसुद्धा टाकतात, पोहेसुद्धा त्यामध्ये तळून टाकलेले आहेत. तर छान आता हे जे मसाला आहे ना तो मी परतून घेते. मसाला चांगला परतला गेला की ते आमटीला पण चांगली अशी तरी येते. ते होण्याचं म्हणजे जे आपण पाणी काढलं होतं ना डाळीचं ते सुद्धा घालून घेतलं. आणि त्यानंतर ना आपलं दुसरं पाणी टाकून त्याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकली. तर हे बघा, छान अशी आमटीला सुद्धा तर्री आलेली आहे, कारण की आमटी भरपूर अशी उकळली आणि चुलीवर काय थोडासा मंद असा जाळ चालू होता, त्याच्यामुळे त्याच्यावर छान अशी आमटी उकळली होती. त्यानंतरनं पोळ्यासुद्धा चुलीवरच करायच्या होत्या. तर या इकडे पुरणसुद्धा वाटून झालं होतं घरामध्ये. कोरडे पापडी तळून झालेली आहेत, आता फक्त भजी करायची बाकी होती. तर या इकडे आता मी भजीच करून घेत आहे, कारण की घरातलं बाकीचं काम राहिलं होतं, जसं की झाडून फरशा. एक टाईम तर झाडून घेतलं होतं, पण लहान मुलं असल्यामुळे घरात भरपूर असा पसारा होतो. तसंच धुणं भांडीसुद्धा राहिली होती. तर मग पटपट या इकडे आता कामं उरकून घेतली. पहिले नैवेद्य तयार केले आणि त्यानंतरनं देवाला नैवेद्य दाखवले. आम्हाला बाहेर देवांना नैवेद्य दाखवायचे नव्हते, म्हणून घरातल्या देवांना आणि गुढीला नैवेद्य दाखवून घेतला. आणि त्यातल्या त्यात म्हणजे भरपूर धुणं भिजायला घातलं होतं आणि पाण्याची लाईट पण नव्हती, त्याच्यामुळे मग
ज्यावेळेस मोटर चालू झाली त्यावेळेस हे सगळे जे धुणं आहे ना ते धुवून घेतलं. हे धुणं धुवायलाच मला 3 वाजले होते. त्यानंतर बाळाला झोपवलं. घरातल्यांची बाकी सगळ्यांची जेवणं झाली होती. मीच जेवायचे राहिले होते. जेवण झालं आणि त्यानंतर बाकीची जी काही राहिलेली कामं आहेत ना ती करून घेतली. आता सण म्हणू किंवा आपला रोजचा दिवस म्हणू, महिलांसाठी तर कामाचाच असतो आणि त्यातल्या त्यात सण म्हटल्यावर तर काय काम जास्तच पडतं. तर असंच काहीसं झालेलं आहे. तर आता सगळी जी कामं आहेत ना ती पटकन अशी आवरून घेते. भांडी वगैरे घासल्यानंतर पहिले घरं झाडले आणि ती पुसून घेतली तेव्हाच छान असं वाटतं. तर आता ही सगळी कामं करायला ना मला 4 वाजले होते. त्याच्यामुळे दुपारचा आराम हा कसलाच भेटला नाही. त्यानंतर कृष्णाचं छान छान असं आवरलं, कारण की लहान मुलांना आजच्या दिवशी छान असे नवीन कपडे घालून गाठी वगैरे घालतात. तर साईला पण मी सकाळीच गाठी घातली होती, पण त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. तर अशा पद्धतीने आता कृष्णाचं मी आवरून तयार करून दिलं होतं. तर आपला हा छोटासा व्हिडिओ गावाकडचा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.